इंद्रायणी माताचे सापळे शोधून खाणाऱ्या भाजप सरकारचा भाजप हटाव, भाजप हटाव. इंद्रायणी काठावर येऊन तुम्ही आंदोलन करता, यामागचा नेमका उद्देश काय आहे? आपण बघितलं की आत्ताच आपली वारी पुढे गेलेली आहे आणि गेल्या वर्षापासून ही इंद्रायणी अशी फेसळलेली आहे. म्हणजे जशा बर्फाच्या राशी असतात तशा प्रकारच्या या फेस या ठिकाणी या इंद्रायणीवरती आपल्याला दिसतो. आपण पाठीमागे बघता की जलपर्णी आहे, या जलपर्णीसाठी कोट्यावधी रुपयाच्या निविदा काढल्या गेल्या आणि त्या निविदा हवेमध्ये विरल्या आहेत. याचा सगळा जो पैसा आहे हा सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या बगलबच्च्यांनी खाल्लेला आहे. ते ठेके सुद्धा त्यांनाच मिळतात आणि आज ही जलपर्णी जी आहे ती पाऊस येण्याची वाट बघून ती वाहून जाईल अशा प्रकारचं दुष्कृत्य यांनी केलेलं आहे. आज आपण बघितलं की केमिकलयुक्त पाणी, रसायनयुक्त पाणी या इंद्रायणीमध्ये डायरेक्ट सोडलं जाते. आज सगळा राडारोडा जो आहे तो दोन्ही काठांवरती राडारोडा टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल्स केलेले आहेत. त्या हॉटेलचं सुद्धा वेस्ट सगळं या इंद्रायणीमध्ये टाकलं जातं. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना फक्त आणि फक्त टक्केवारीसाठी काम करायचं माहिती आहे. ही पवित्र इंद्रायणी जिथे वारकरी येतात, स्नान करतात आणि पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, आज ती इंद्रायणी त्या लायकीची यांनी ठेवलेली नाहीये. आज जो वारकऱ्यांच्या दृष्टीने दाखवलं की 20,000 रुपये आम्ही एका दिंडीला देतो, परंतु खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची पैसे मागण्याची इच्छा नाही, पैसे घेण्याची इच्छा नाही. त्यांची इच्छा होती की आम्ही या पवित्र इंद्रायणीमध्ये डुबकी घ्यावी, पण ते त्यांना यावर्षी करता आलेलं नाही. त्याला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टी असं आम्ही म्हणतो.